वर्टी पोलिसांची 24 लाखांची धडक कारवाई. मोहाडी तहसीलदारांची मात्र अवैध रेती उपशाकडे पाठ. वरिष्ठांचा वचक संपला. भंडारा जिल्ह्यातील वर्टी पोलीस स्टेशन अंतर्गत वैनगंगा नदी पात्रातून होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 24,19,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धामे दणाणले असले तरी रेती चोरी रोखण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मोहाडी तहसीलदारांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांना दिसणारी रेती चोरी महसूल विभागाला का दिसत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस मैदानात महसूल सुस्त. पोलिसांनी धाडसी पेट्रोलिंग करून 4 ट्रॅक्टर, 4 ट्रॉली आणि ब्रास रेती जप्त केली. ही कारवाई महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. वैनगंगा नदी पात्रातून पर्यावरणाचा ऱ्हास करून दररोज लाखो रुपयांची रेती चोरी होत असताना मोहाडी तहसीलदार कार्यालय मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. मग मोहाडी तहसीलदार का सुस्त? अवैध रेती उपशाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष. वरिष्ठांचा वचक राहिला नाही. अवैध गौण खनिज उत्खननावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे असतानाही मोहाडी तहसीलदार या कारवाईबाबत उदासीन का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या सुस्त कारभारामुळे वरिष्ठांचा वचक आता संपलाय की काय, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. महसूल विभागाच्या या ढिसाळ चक्रामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जात आहे. वर्टी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब, वर्टी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झालेले जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रितेंद्र, उपनिरीक्षक मळावी, पोलीस हवालदार आगाशे, पोलीस स्टेशन वर्टी यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन वर्टीचे अधिकारी करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा.